निदा खान, तौसिफ अत्तार, दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 6 जुलैला होणार आहे। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतर प्रकरणामध्ये जामीन अर्जावरील निर्णय पुन्हा लांबला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, हा निर्णय पुन्हा लांबलेला आहे, आता 6 जुलै रोजी निकाल समोर येईल अशी माहिती आहे। सुनावणी 6 जुलैला होईल, अधिक माहिती। जगदीश, खरं तर टीसीएस प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या 9 गुन्ह्यापैकी जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता तो नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता आणि याच गुन्ह्यामध्ये एका महिलेवरती अत्याचार आणि या महिलेचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणामध्ये 3 संशयितांना पोलिसांनी अटक केलेली होती आणि यामध्ये प्रामुख्याने संशयित निदा खान आणि 3 हे 2 जण अशा पद्धतीचे तिन्ही जणांनी हे जामिनासाठी अर्ज केला होता काही दिवसांपूर्वी। या सगळ्या प्रकरणामध्ये 2-3 सुनावणी झाली सरकारी पक्षातर्फे आणि आरोपींच्या वकिलांनी या दोघांनीही युक्तिवाद केला, पण मागच्या 2 सुनावणीवेळी जो निकाल आहे तो माननीय न्यायालयाने हे राखून ठेवलेला होता। 30 जूनला या संदर्भात निकाल लागेल अशा पद्धतीची ही माहिती होती किंवा जी अपेक्षा होती, पण आज सुद्धा या सगळ्या संदर्भात जामिनाच्या अर्जावरती जो निकाल आहे तो लागलेला नाहीये। आता 6 जुलैला या सगळ्या संदर्भात निकाल लागेल आणि पुढची तारीख जी आहे ते माननीय न्यायालयाने दिलेली आहे आणि त्यामुळे 6 जुलैला नेमकं या जामीन अर्जावरती काय निकाल येतो हे बघणं महत्त्वाचं असणार। ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।